हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. त्रिदेव जननी, तिन्ही देवांची माता ब्रह्मा विष्णू महेश यांची जननी दुर्गेला म्हणतात. त्रिदेव जननी, नित्या आणि मूळ कारण असंही म्हणतात. सदाशिवाने निर्मिलेल्या या शक्तीचे 8 हात आहेत. समजलं का ह्या दुर्गेविषयी सगळं? नाना प्रकारची आभूषणं तिच्या अंगाची शोभा वाढवतात. ती देवी नाना प्रकारच्या गतींनी संपन्न आहे आणि अनेक प्रकारची शस्त्रास्त्र धारण करते. स्पष्ट झालं? एकटी असूनही ती मायेच्या योगाने अनेक होते. तिनेच 3 रूपं धारण केली होती: सावित्री, लक्ष्मी आणि उमा, ज्यांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याशी विवाह केला होता. एकटी असूनही ती मायेच्या संयोगाने अनेक होते. ते जे सदाशिव आहेत, ही क्षरपुरुषाबद्दल माहिती दिली आहे ब्रह्मा विष्णू महेश यांच्या पित्याविषयी. त्यांना परमपुरुष, ईश्वर, शिव, शंभू आणि महेश्वर म्हणतात. आता पहा 101 पानावर रुद्रसंहितेचा आपण 6वा अध्याय वाचतोय. ते आपल्या पूर्ण शरीरावर भस्म लावतात. त्या कालरूपी ब्रह्मने, याला काल म्हणा किंवा ब्रह्म म्हणा, क्षरपुरुष म्हणा किंवा ज्योतिनिरंजन म्हणा, ह्या कालरूपी ब्रह्मने एकाच वेळी शक्तीबरोबर, नाथ नाही शक्तीबरोबर म्हणजे दुर्गाबरोबर शिवलोक नावाच्या क्षेत्राची निर्मिती केली. त्या उत्तम क्षेत्राला काशी म्हणतात. ते परमनिर्वाणाचं किंवा मोक्षाचं स्थान आहे, जे सर्वोच्च स्थानी विराजमान आहे. ते प्रियकर प्रेयसी रूपातील शिवशक्ती आहे. प्रियकर प्रेयसी रूपातील म्हणजे पती आणि पत्नी रूपातील दुर्गा. आणि हा कालरूपी ब्रह्म म्हणा किंवा सदाशिव म्हणा, ब्रह्मा विष्णू महेश यांचा पिता. दुर्गा आणि काल जे परमानंद स्वरूप आहेत, ते त्या मनोरम क्षेत्रात नेहमी निवास करतात. शिव आणि शिवाने, शिव म्हणजे कालरूपी ब्रह्म, कारण तो शिवाचे रूपही धारण करतो आपल्या पुत्राप्रमाणे, कारण आपल्या खऱ्या रूपात तो कधी कोणासमोर येत नाही. शिव म्हणजेच काल. ह्या कालरूपी ब्रह्मने, शिव आणि शिवाने, काल आणि दुर्गाने प्रलय काळातही या क्षेत्राला आपल्या सानिध्यापासून मुक्त केलं नाही. देवर्षे ब्रह्माजी म्हणतायत नारदाला, एकदा त्या आनंदवनात रमलेले असताना शिवा आणि शिवेच्या मनात, काल आणि दुर्गाच्या मनात, दुर्गा आणि कालच्या मनात, क्षरपुरुषाच्या मनात अशी इच्छा उत्पन्न झाली की दुसऱ्या एखाद्या पुरुषाची निर्मिती केली पाहिजे, म्हणजे बाळाची निर्मिती केली पाहिजे, ज्याच्यावर ही सृष्टी चालवण्याचा मोठा भार टाकून आपण दोघं केवळ काशीला राहून इच्छेनुसार राहावं आणि निर्वाण प्राप्त करावं, असा निश्चय करून शक्तीसहित सर्वव्यापी परमेश्वर शिवने ह्या कालरूपी ब्रह्मने दुर्गाबरोबर क्रीडा केली. आपल्या वाम बाजूच्या 10व्या अंगावर अमृतसिंचन केलं, पतिपत्नी व्यवहार केला. मग तिथून एक पुरुष प्रकट झाला, एका पुत्राची निर्मिती झाली. पहा 102 पानावर संक्षिप्त शिवपुराण आपण वाचतोय. आता इथे जो पुत्र उत्पन्न झाला त्याला कालरूपी ब्रह्मने म्हणजे शिवा म्हणाला, वत्स, व्यापक असल्यामुळे तुझं विष्णू असं नाव प्रसिद्ध होईल. आता दुर्गा आणि कालपासून जो पुत्र झाला त्याचं नाव विष्णू ठेवलं. हा आपण 6वा अध्याय वाचला रुद्रसंहितेचा. पुण्यात्म्यांनो,
हे आपले तेच सद्ग्रंथ आहेत ज्यांना आधार मानून आपण हे ज्ञान प्राप्त केलं. हे आचार्य, ब्राह्मण, गुरु आपल्याला हे सांगत असत की शिवपुराणात असं लिहिलं आहे म्हणून आम्ही हे सांगत आहोत, विष्णू पुराणात असं लिहिलं आहे, देवी पुराणात असं लिहिलं आहे. तेव्हा असं वाटत असे की हे ज्या दंतकथा सांगत आहेत तर तसंच लिहिलं असेल, त्यांना संस्कृतचं ज्ञान होतं. आज हे सद्ग्रंथ त्या लोकवेदांच्या विपरीत माहिती देत आहेत. आता यातून स्पष्ट झालं, कालरूपी ब्रह्म, सरपुरुष म्हणा, ज्योतनिरंजन म्हणा, काळ म्हणा किंवा त्याला सदाशिव म्हणा, हा ब्रह्मा विष्णू महेश यांचा पिता आहे. आणि दुर्गा म्हणा, प्रकृती म्हणा आणि ही यांची माता आहे. ह्या दोघांच्या संयोगाने श्री विष्णूची उत्पत्ती झाली. हे आपलं शिवपुराण स्पष्ट करतंय. आणि रुद्रसंहितेचा 6वा अध्याय. आता आपल्या 7व्या अध्यायात ब्रह्मा म्हणतायत की माझी उत्पत्ती ही अशीच झाली, दुर्गा आणि काल या दोघांनी मिळून केली. हे पहा, ही रुद्रसंहिता आहे आणि हा आपला 6वा अध्याय. इथपर्यंत वाचला. आता 7वा पाहूया. 103 पानावर आहोत. ब्रह्माजी म्हणतात, देवर्षे. ब्रह्माजी म्हणतात नारदाला, देवर्षे, त्यानंतर कल्याणकारी परमेश्वर सांब सदाशिवाने पूर्वीप्रमाणेच प्रयत्न करून, म्हणजे जशी विष्णूची निर्मिती केली, मला आपल्या उजव्या अंगापासून उत्पन्न केलं. त्या महेश्वराने तत्काळ मला आपल्या मायेनं मोहित करून नारायण भगवंताच्या नाभिकमलात ठेवलं आणि लीलापूर्वक मला तिथून प्रकट केलं. अशा प्रकारे त्या कमळापासून पुत्राच्या रूपात माझा हिरण्यगर्भाचा जन्म झाला. आता पुण्यात्म्यांनो, इथं अनुवाद करणारा जरा विचलित झाला आहे. त्याने विचार केला की आता शिवापासूनच शिवाची उत्पत्ती कशी लिहू, कारण अनुवाद करणाराही तत्वज्ञान जाणणारा नव्हता. पण म्हणतात ना, सत्य लपून राहत नाही. चोर चुरावे तुंबड़ी गाड्डे पाणी में, वो गाड्डे वा ऊपर आवे ना, सच्चाई छानी ना. आता पहा, याच रुद्रसंहितेत जी आपण वाचतोय, श्री शिवपुराणात याचा पुरावा दाखवतो मी. ही आता रुद्रसंहिताच चालू आहे आणि संक्षिप्त शिवपुराण 110व्या पानावर आपण आता वाचूया. 9व्या अध्यायाचा इथे अंत होतो, शेवट आहे. अशा प्रकारे ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र ह्या 3 देवतांमध्ये गुण आहेत. अशा प्रकारे ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र ह्या 3 देवतांमध्ये गुण आहेत, परंतु शिव गुणातीत मानले आहेत. आता पहा, 3 हे आहेत ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र, आणि हा कालरूपी ब्रह्म यांच्यापासून वेगळा आहे, म्हणजे 4 झाले. अजून स्पष्ट करतो. एकदा श्री ब्रह्मा आणि श्री विष्णू यांचा एका गोष्टीवर वाद झाला की ब्रह्मा म्हणायचे की मी सृष्टीचा रचनाहार आहे आणि विष्णू, तू माझ्यापासून उत्पन्न झाला आहेस, तू माझा पुत्र आहेस. विष्णूजी म्हणायचे की तू माझ्या नाभिकमलातून निर्माण झाला आहेस, तू माझा पुत्र आहेस. यावरून या दोघांचं आपापसात युद्ध झालं. या भांडणाचा निकाल लावण्यासाठी ह्या काळरूपी ब्रह्माने त्यांच्या पित्याने त्या दोघांच्या मध्ये एक स्तंभ उभा केला. एका लिंगाची स्थापना केली, तेजोमय स्तंभ, खूप उंच, ज्याचा आदी अंत या दोघांनाही सापडला नाही. तर यांचं युद्ध तर थांबलं आणि स्तंभाचा शोध घेऊ लागले की तो किती लांबरुंद आहे. शेवटी असं सांगितलंय की काही वेळाने शिवरूपातील त्या काळाने प्रतिज्ञा केली होती की माझ्या खऱ्या रूपात मी कधीच कोणाला दर्शन देणार नाही. म्हणून तो कधी ब्रह्माचं रूप धारण करतो, कधी विष्णूचं रूप धारण करतो, तर कधी शिवाचं रूप धारण करतो. तर तिथं तो शिवाच्या रूपात येऊन प्रकट झाला आणि या दोघांना म्हणाला की पुत्रांनो, तुम्ही स्वतःला विसरला आहात
आणि तुम्ही जो सृष्टी आणि स्थितीचा कार्यभार माझ्याकडून घेतला आहे तो तुम्ही तप करून मिळवला आहे, आणि अशाच प्रकारे रुद्र आणि महेश्वरानेही वेगवेगळे विभाग माझ्याकडून घेतले आहेत. आता आपल्याला दाखवतो. विद्वेश्वर संहितेत, हेच शिवपुराण, हे संक्षिप्त शिवपुराण गीता प्रेस गोरखपूरने प्रकाशित केले आणि तेच आपण वाचतोय. आधी तुम्हाला जे दाखवलं होतं, हनुमान प्रसाद पोद्दार याचे संपादक आहेत. आता आपण विद्वेश्वर संहिता वाचूया. ही विद्वेश्वर संहिता. आता पृष्ठ नंबर 24 थोडी झलक दाखवतो. हे एक तेजोमय लिंग म्हणजे स्तंभ उभा केलाय कालाने या दोघांच्या मध्ये, ब्रह्माजी आणि विष्णूजी. मग तो स्वतः प्रकट झाला. या 25 पानावर आपण वाचूया. ब्रह्मा आणि विष्णूने विचारलं, प्रभू, सृष्टी आणि 5 कृत्यांची लक्षणं काय आहेत हे आम्हा दोघांना सांगा. भगवान शिव म्हणाले, हा कालरूपी ब्रह्म सदाशिव. त्यांचे पिता म्हणाले, माझी कर्तव्य जाणून घेणं अतिशय कठीण आहे, तरीही मी कृपापूर्वक तुम्हाला त्याविषयी सांगतो. ब्रह्मा आणि अच्युत सृष्टी, पालन, संहार आणि तिरोभाव आणि अनुग्रह ही 5 माझी जगासंबंधी कार्य आहेत, जी नित्य सत्य आहेत. आता 26 पानावर, आता 25 वरचं वाचलं, आता 26 वर. हे इथे पहा. पुत्रांनो, तुम्ही दोघांनी तपश्चर्या करून प्रसन्न झालेल्या माझ्याकडून ब्रह्मा आणि विष्णूला हा सदाशिव, कालरूपी सदाशिव म्हणत आहे, पुत्रांनो, तुम्ही दोघांनी तप करून प्रसन्न झालेल्या माझ्याकडून सृष्टी आणि स्थिती नामक 2 कृत्ये प्राप्त करून घेतली आहेत, 2 विभाग प्राप्त करून घेतलेत. हे दोन्ही तुम्हाला खूप प्रिय आहेत. अशा प्रकारे माझ्या विभूती स्वरूप, आता तिथं शिवाच्या रूपात उभा होता हा काल, माझ्या विभूती स्वरूप रुद्र आणि महेश्वर या दोघांनी 2 अन्य उत्तम कृत्ये, हा यात नाहीये, यांनी आहे, संहार आणि तिरोभाव माझ्याकडून प्राप्त करून घेतलेत. यात पहा, 2 तर हे झाले विष्णू आणि ब्रह्मा. पुत्रो, तुम्ही तर स्थिती, सृष्टी आणि स्थिती हे 2 विभाग घेतले आहेत. आणि अशाच प्रकारे माझ्या विभूती स्वरूप, कारण तेव्हा तो शिवरूपात उभा होता, रुद्र व महेश्वर या दोघांनी 2 इतर उत्तम कृत्ये, संहार आणि तिरोभाव माझ्याकडून प्राप्त करून घेतले. हे 4 झाले. आणि आता 5वा शिव सांगतोय. पुढे पहा. हे स्पष्ट हे काय सांगत आहे? ब्रह्म सांगतोय, क्षरपुरुष सांगतोय. इकडे पहा. ह्याच म्हणजे 26व्या पानावर आपण वाचत आहोत विद्वेश्वर संहिता. इथे पहा, मीच पूर्वी आपल्या स्वरूपभूत मंत्राचा उपदेश केला आहे, जो ओंकार रूपाने प्रसिद्ध आहे. तो मंगलकारी मंत्र आहे. सगळ्यात आधी माझ्या मुखातून ओंकार म्हणजे ओम प्रकटला, जो माझ्या स्वरूपाचा बोध करून देतो. ओंकार वाचक आहे, मी वाच्य आहे. हा मंत्र माझे स्वरूप आहे. रोज ओंकाराचं सतत स्मरण केल्यास माझंच निरंतर स्मरण होतं. माझ्या उत्तरेकडील मुखाने अकाराचं, पश्चिम मुखातून उकाराचं, दक्षिण मुखातून मकाराचं, पूर्वेकडील मुखाने बिंदूचं आणि मधल्या मुखातून नादाचं प्रकटीकरण झालं. ह्या 5 अवयवांनी युक्त, अशा प्रकारे 5 अवयवांनी युक्त ओंकाराचा विस्तार झाला आहे. ह्या सर्व अवयवांचं एकत्रीकरण होऊन हे प्रणव ओम नावाचं एक अक्षर झालं. गीतेतील 8व्या अध्यायातील श्लोक नंबर 13 मधील गीताज्ञान देणारे हे ब्रह्म, हे क्षरपुरुष श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून सांगतो आहे, ओम इति एकाक्षरम. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 13 मध्ये. गीता ज्ञानदाता हा ब्रह्म आहे, क्षरपुरुष आहे. श्रीकृष्णाच्या शरीरात प्रवेश करून बोलत आहे. आपला पुत्र विष्णूच्या शरीरात समजा. आणि तो सांगत आहे की ओम इति एकाक्षरम ब्रह्मव्यवहारण माम अनुस्मरण य परियाती त्यजन देहम सयाती परमाम गतिम. माम ब्रह्म, माझ्या ब्रह्मचं केवळ एक
ओम अक्षर आहे, नथिंग एल्स. उच्चार करून स्मरण करत यत् प्रयाती त्यजम देहम स याती परमाम गतिम. हे शरीर सोडून जाते वेळी याचं स्मरण करत करत जातो, म्हणजे अंतिम वेळी सुद्धा याचंच स्मरण करत हे शरीर सोडतो. स याती परमाम गतिम, त्याला माझ्या ओम नावाने लाभणारी ती परमगती प्राप्त होते. यावरूनही हे सिद्ध होते की गीताही हा कालच सांगतो आहे, जो ब्रह्मा विष्णू महेश यांचा पिता आहे. आता पुढे पहा, यांनी कुठं गडबड केली आहे. अनुवादकारांनी यात चुकीचा मंत्र घातला आहे. आपण हे इथं वाचत आहोत. ह्या सर्व अवयवांचं एकत्रीकरण होऊन हे प्रणव ओम नावाचं एक अक्षर झालं. आणि गीतेच्या अध्याय 8 श्लोक क्रमांक 13 मध्येही सांगितलंय ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्यवहारण माम अनुसमरण यह प्रयाती तदंदेहम स याती परमागति. आता पहा, इथं यांनी गडबड केली आहे. यांनी ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र सांगितला आहे. हे चुकीचं आहे, पूर्ण चुकीचं आहे. इथं लिहिलं आहे की या सर्व अवयवांचं एकत्रीकरण होऊन हे प्रणव ओम नावाचं अक्षर तयार झालं. हे चुकीचं आहे. ओम नमः शिवाय हा मंत्र चुकीचा आहे. हे शास्त्रविधींचं मनमानी आचरण आहे. असं नाही केलं पाहिजे. पुण्यात्म्यांनो, आजपासून 600 वर्षांपूर्वी परमात्म्याने जवळजवळ साधारण 600 वर्षांपूर्वी हे अमृतज्ञान आपल्या अमृतवाणीतून सच्चिदानंद घन ब्रह्मच्या वाणीतून सांगितलं होतं. श्रीमद भगवद्गीता अध्याय 4च्या श्लोक क्रमांक 25 ते 31 पर्यंत ज्या साधकांनी जी जी साधना केली आहे, कोणी देवतांची पूजा केली, कोणी स्वाध्याय करतात, कोणी प्राणायाम आदी करतात आणि कोणी तीक्ष्ण अहिंसावादी व्रत करून आपली साधना करतात, जसं तोंडावर पट्टी बांधून अनवाणी पायांनी फिरतात. कोणी स्वाध्याय करतात, गीतेचा नित्य पाठ करतात, कोणी वेदांचं पठण करतात, तर कोणी कुठल्या प्रकारे. म्हणतात सर्व साधक आपापल्या साधनेला पापनाशक समजतात. पण 4थ्या अध्यायात श्लोक नंबर 32 मध्ये म्हटलंय की त्या सच्चिदानंद घनब्रह्माच्या वाणीमध्ये या यज्ञांचं ज्ञान आहे. यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठानांचं ज्ञान विस्ताराने दिलं गेलं आहे. ते 4थ्या अध्यायात आहे. 34व्या श्लोकात सांगितलंय की त्या सच्चिदानंद घनब्रह्माच्या वाणीमधून, म्हणजे जे ज्ञान स्वतः परमेश्वराने आपल्या मुखकमलातून सांगितलं आहे, ती सच्चिदानंद घनब्रह्माची वाणी ब्रह्ममुखाने सांगितली आहे. ते तत्वज्ञान आहे. 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात सांगितले की हे तत्वज्ञान तू तत्वदर्शी संतांकडे जाऊन समजून घे. गीता ज्ञान देणारा म्हणतो मला माहिती नाही. आता पहा, श्रीमद भगवद्गीता गीता प्रेस गोरखपूर यांनी प्रकाशित केली. जयदयाल गोयंदका यांनी अनुवाद केला आहे. आता आपल्याला दाखवतो 4थ्या अध्यायाचा 32वा श्लोक. आता आपण थोडं आधी 4थ्या अध्यायाच्या 25व्या श्लोकापासून सुरू करूया, नीट समजेल. हे पहा, अध्याय नंबर 4 श्रीमद भगवद्गीता. ह्या 25व्या श्लोकात म्हटलंय की इतर योगी देवतांच्या पूजनरूप यज्ञाचं योग्य प्रकारे अनुष्ठान करायचे. पर्युपासते म्हणजे पूजन करतात. याचा अर्थ आहे की काही योगी साधक देवतांचं पूजन, यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठान करतात, पूजा करतात, पर्युपासते. आणि अन्य दुसरे ब्रह्माग्नो म्हणजे ब्रह्माची साधना करतात. ब्रह्म हे आपल्या मतानुसार लिहित आहेत. आणि यज्ञाद्वारेच आत्मस्वरूपाचं हवन करतात. 26व्या श्लोकात म्हटलंय अन्य साधक, योगीजन म्हणजे साधक, श्रोत्र इत्यादी सर्व इंद्रियांचं संयमरूपी अग्नीमध्ये हवन करतात, म्हणजे ज्ञानेंद्रियांनाच हे आवर घालण्याचा प्रयत्न करतात. दुसरे कोणी शब्दादी, हे 26व्या श्लोकात 4थ्या अध्यायात. समस्त विषयांना इंद्रिय रूपाच्या अग्नीमध्ये हवन करतात 27 मध्ये. आणि दुसरे योगीजन इंद्रियांच्या सर्व क्रियांना आणि प्राण्यांच्या सर्व क्रियांना ज्ञानाने प्रकाशित झालेल्या संयमयोगरूपी अग्नीमध्ये हवन करतात. म्हणजे यात सांगितले की काही लोक आपल्या श्वसनक्रियेचं येता जाता अवलोकन करतात, यालाच आपली साधना मानतात.
लक्ष ठेवतात त्यावर. 28 मध्ये म्हटलंय की काही पुरुष द्रव्यसंबंधी यज्ञ करणारे, अन्नछत्र चालवणारे, धर्मशाळा बांधणारे, काही जण तपस्या करत राहतात आणि काही योगरूपी यज्ञ करणारे म्हणजे फक्त आसन, योगासन, योगा करत राहतात. त्यालाच ते आपला मोक्ष मानतात. कितीतरी अहिंसावादी तीक्ष्ण व्रत करणारे यत्नशील पुरुष स्वाध्यायरूप ज्ञानयज्ञ करणारे असतात. म्हणजे स्वाध्याय करतात. गीतेचं पठण केलं, वेदांचं पठण. 29 मध्ये म्हटलंय, इतर कितीतरी साधक अपानवायूमध्ये म्हणजे प्राणवायूचं म्हणजे प्राणायाम क्रियेला हवन करतात आणि प्राणवायूला अपानवायूमध्ये, आणि कितीतरी नियमित आहार, अल्प आहार घेणारे प्राणायाम परायण पुरुष प्राण व अपान यांची गती रोखून प्राणाचं प्राणामध्येही हवन करतात. हे सर्व साधक यज्ञांद्वारे पापांचा नाश करणाऱ्या यज्ञांचं ज्ञान असणारे असतात. आता पुण्यात्म्यांनो, ह्या गीता अध्याय नंबर 4 श्लोक 25 पासून 30 पर्यंत आपण वाचलं. याच्या सांगण्याचा भावार्थ असा आहे की कोणी कुठली साधना करतो, कोणी कुठली साधना करतो, आणि सर्व साधक आपापल्या साधनेला पापनाशक समजतात. जर त्यांना असं वाटलं की ही साधना योग्य नाहीये, तर ते ती साधना का करतील? तर आता अध्याय नंबर 4च्या श्लोक 31 मध्ये म्हटलंय, जे साधना करतच नाहीत, भक्तीही करत नाहीत, त्यांना ना इथे सुख ना परलोकात सुख. आता अध्याय 4च्या श्लोक 32 मध्ये सांगितलंय की ज्या साधनांचं वर्णन यज्ञाचं 25 पासून 30 पर्यंत केलं आहे, या प्रकारची अनेक प्रकारची विस्तारपूर्वक यज्ञांची माहिती म्हणजे धार्मिक अनुष्ठानांची माहिती सच्चिदानंद घनब्रह्माच्या वाणीतून विस्ताराने सांगितली आहे. ब्रह्मणमुखे. आता इथे अनुवादकांनी 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात गडबड केली आहे अज्ञानामुळे. त्यांनी ब्रह्मणे मुखेचा अर्थ लिहिला ब्रह्मची वाणी. खरं तर लिहायला हवं होतं सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी, म्हणजे जी वेदांपेक्षा वेगळी आहे. कारण श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान वेदांचंच ज्ञान आहे आणि यात 2 प्रकारचं ज्ञान आहे. एक तर ह्या ब्रह्म क्षरपुरुषाचं स्वतःचं मत आहे आणि दुसरं वेदांचं ज्ञान आहे. जे वेदज्ञान आहे ते वेदांशी तुलना केलेलं आहे ते बरोबर आहे, आणि जे युद्ध करायला लावण्यासाठी त्याने काही अटकळबाजी करून सांगितलं की हे माझं मत आहे, अशी साधना जी मध्ये मध्येच सांगितली आहे, तर ते मत, यांचं पण मत कनिष्ठ आहे. कारण तो स्वतःच म्हणतो की हे तत्वज्ञान तू तत्वदर्शी संतांकडून समजून घे. याला पूर्ण ज्ञान नाहीये अध्यात्माचं. गीता ज्ञानदात्यालाही पूर्ण ज्ञान नाहीये हेच सिद्ध होतं. आता पहा 4थ्या अध्यायात 31 आणि 32 श्लोक. श्रीमद भगवद्गीता 4था अध्याय आपण 30व्या श्लोकापर्यंत वाचलंय. 31 मध्ये फक्त एवढंच म्हटलंय की हे कुरुश्रेष्ठ अर्जुन, यज्ञातील उरलेल्या अमृताचं सेवन करणारे योगीजन म्हणजे शास्त्रानुकूल साधना करणारे ते सनातन. सनातनम ब्रह्म यांती. गीताज्ञान देणाऱ्यापेक्षाही कोणीतरी वेगळं आहे ते सनातन ब्रह्म. अविनाशी परमात्म्याला प्राप्त होतात. यज्ञ न करणाऱ्या पुरुषांसाठी, त्यांच्यासाठी तर हा मनुष्यलोकही सुखदायक नाहीये, तर मग परलोक कसा बरं सुखदायक असेल? आता 32 मध्ये 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात त्यांनी इथं गडबड केली आहे. एवं बहुविधः यज्ञाः विततः ब्रह्मणमुखे. त्यांनी या ब्रह्मणमुखेचा अर्थ इथं चुकीचा लिहिलाय. आणि अशा प्रकारे इतरही अनेक प्रकारचे यज्ञ, यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठान, अनुष्ठानांची जाणकारी, ब्रह्मणमुखेचा अर्थ लिहिला वेदाची वाणी, हे चुकीचं लिहिलंय. इथे विचलित झाले ते. आता इथे हे पहा, ब्रह्मणेचा अर्थ आपण पाहूया त्यांनी सांगितलेला 17व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकात. पहा पुण्यात्म्यांनो, हे पहा, हा अध्याय नंबर
17वा अध्याय, अध्याय नंबर 17 आणि 23व्या श्लोकात श्रीमद भगवद्गीता आहे. ओम तत् सत् इति निर्देशः ब्रह्मणः त्रिविधः स्मृतः. वा वा. आता इथे ओम ओम तत् तत् सत् सत् इति म्हणजे असे, त्रिविध 3 प्रकारचे, ब्रह्मण म्हणजे सच्चिदानंद घनब्रह्मचे नाव म्हटलं आहे. ब्रह्मण हा म्हणजे सच्चिदानंद घनब्रह्म म्हणजेच परम अक्षर ब्रह्म, पूर्ण परमात्मा, सच्चिदानंद घनब्रह्म. आता पुन्हा येऊया 4थ्या अध्यायाकडे. 32व्या श्लोकात 4थ्या अध्यायाचा हा 32वा श्लोक. आता आपण याचा अनुवाद इथे ठेवूया. अशा प्रकारे अनेक प्रकारचे यज्ञ सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीतून, पहा सरळ अर्थ निघाला, विस्तारपूर्वक सांगितलंय. हे म्हणतात वेदाच्या वाणीत, पण वेदाचं ज्ञान हा गीता ज्ञानदाता तर देतच आहे. विस्तारपूर्वक सांगितलंय. त्या सर्वांना तू कर्म जाण. वा वा. म्हणजे काम करता करता, चालता फिरता सिद्ध होणार आहे. अशा प्रकारे तत्वाने जाणून, वा वा, त्यांचं अनुष्ठान करून तू कर्मबंधनातून सर्वथा मुक्त होशील. आणि 33 मध्ये हे म्हटलंय की श्रेयान द्रव्यमयात यज्ञात ज्ञानयज्ञः परंतम सर्वं कर्म अखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. याचा अर्थ असा आहे की अज्ञानता वशबिना अंधाधुंद, तसंच द्रव्याचं ज्ञान करण्यापेक्षा आधी ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे, तो समज. हे पहा 33व्या श्लोकात, हे परमोत्तम अर्जुन, द्रव्याचं ज्ञान करण्यापेक्षा ज्ञानयज्ञ अत्यंत श्रेष्ठ आहे. ज्ञानयज्ञ म्हणजे तत्वज्ञान, जे सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीतून सांगितले ते समज. या प्रकारे संपूर्ण कर्म ज्ञानामध्ये समाप्त होतं. आता 34 मध्ये म्हटलंय, त्या ज्ञानाला, कुठलं ज्ञान? जे सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीतून विस्तारपूर्वक सांगितलंय ते तत्वज्ञान आहे. 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात. आता 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात त्या तत्वज्ञानाची माहिती 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात गीता ज्ञान देणारा म्हणतो, त्या ज्ञानाला जे सच्चिदानंद घनब्रह्माच्या वाणीतून सांगितलं गेलंय, तू तत्वदर्शी ज्ञानींकडे जाऊन समजून घे. त्यांना भलाभला आदराने दंडवत घालून, त्यांची सेवा करून आणि कपट सोडून सरळपणे प्रश्न विचारल्यास ते परमात्मतत्वाला योग्यपणे जाणणारे ज्ञानी महात्मा तत्वदर्शी तत्वज्ञानाचा उपदेश करतील. आता पुण्यात्म्यांनो, आपला पवित्र सद्ग्रंथ श्रीमद भगवद्गीता किती निर्णायक ज्ञान देतोय हा. आणि हे अज्ञानी आचार्य, गुरु, मंडळेश्वर, हे ब्राह्मण आजपर्यंत या सद्ग्रंथांना ना स्वतः समजू शकले ना आपल्याला समजावू शकले. दंतकथा, लोकवेद सांगत राहिले आम्हाला. कबीर परमेश्वरजी सांगतात, आपल्याला समजावू इच्छितात की पीछे लग जाऊं था मैं लोक वेद के साथ, रस्ते में सतगुरु मिल गए, दीपक दे दिया हाथ. लोकवेद दंतकथांमध्ये आपण आधी ऐकलं की ब्रह्मा, विष्णू, महेश अजरामर आहेत. त्यांचे कोणी माता पिता नाहीत. सर्वेश्वर, महेश्वर. ओम नमः शिवाय, ओम भगवते वासुदेवाय मंत्रांचा जप करा. नाही, गीतेमध्ये फक्त सांगितलंय की ब्रह्म म्हणतात, माझी साधना करायची असेल तर केवळ ओम, नथिंग एल्स. ओम इति एकाक्षरम, ओम इति एकाक्षरम ब्रह्मव्यवहारण माम अनुस्मरण य पर्याती त्यजन देहम सयाती परमाम गतिम. आणि सच्चिदानंद घनब्रह्म परमक्षर ब्रह्मची साधना करायची असेल तर 17व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकात म्हटलंय की ओम तत्सदिती निर्देशो ब्रह्मणः त्रिविधः स्मृतः. त्या सच्चिदानंद घनब्रह्मची साधना करायची असेल तर तत्वदर्शी संत सांगतात की त्यासाठी हा कोडवर्ड आहे ओम. हा ब्रह्मचा जप आहे. आणि तत् तर अक्षर पुरुषाचा, जसं सृष्टीरचनेत आधी सांगितलं होतं की अचिंतच्या वचनातून अक्षर पुरुषाची उत्पत्ती झाली होती. आणि स्वतः हे परमक्षर ब्रह्म, ओव्हरऑल कंट्रोलर, सर्वांचा स्वामी कबीर देव आहेत. त्यांचा हा सत मंत्र आहे. हे 3 मंत्र आहेत. ओम तत् सत. ओम ब्रह्म क्षर पुरुषाचा, क्षर ब्रह्मचा, आणि हा अक्षर पुरुषाचा आहे, सांकेतिक आहे. आणि सत हा परमक्षर पुरुषाचा, सच्चिदानंद घन ब्रह्मचा मंत्र आहे जप करण्याचा. ह्या तिन्हींची एकत्र साधना करायची असते.
आणि त्यामुळे त्या परमपिता परमात्म्याची प्राप्ती होते, परमक्षर ब्रह्मची. हे तत् आणि सत सांकेतिक शब्द आहेत, हे दास सांगू शकतो. या पृथ्वीवर कोणाकडेही हा मंत्र नाहीये. आणि ह्या दासाकडून मंत्र प्राप्त करून जर कोणी स्वतःला स्वयंभू गुरु म्हणवत असेल तर तो आपला शत्रू आहे. तो नकली डुप्लिकेट लायसेन्स किंवा पासपोर्ट बनवत आहे. तुम्हीही अपराधी आणि तुम्हालाही दोषी बनवत आहे. आता तो सच्चिदानंद घनब्रह्माच्या वाणीतून वा आजपासून 600 वर्षांपूर्वी लिहिलं होतं ते दाखवतो कबीर सागरमध्ये. ही पहा त्या सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी, कबीर वाणी. हा कबीर सागर आहे. हा पहा किती जाडजूड, किती यात विस्ताराने लिहिलं आहे. आणि हा कबीर सागर आहे. याचे 11 भाग आहेत. खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशन मुंबई यांनी प्रकाशित केलाय. कबीर सागर, ज्ञानसागर. कबीरपंथी भारत पथिक स्वामी युगलानंद विहारी द्वारा परिष्कृत. हा कबीरपंथीयांनी ठीक केलेला आहे इथे. मुद्रक व प्रकाशक आहेत खेमराज श्रीकृष्णदास, अध्यक्ष श्री व्यंकटेश्वर प्रेस, खेमराज श्रीकृष्णदास मार्ग, मुंबई. आता यात दाखवतो तुम्हाला. आता पहा पृष्ठ नंबर. हा आहे ज्ञानबोध, कबीर सागरमधील ज्ञानबोध. 20 पृष्ठावर ज्ञानबोध आणि इथे आहे बोधसागर. ज्ञानबोधात बोधसागर हे 21व्या पानावर आहे. परमात्मा कबीर साहेबांनी आपला प्रिय आत्मा धर्मदासाला सांगितलं, धर्मदास ये जग बोराना, कोई न जाण पद निर्वाणा. निर्वाण पद म्हणजे मोक्ष मार्ग. धर्मदास ये जग बोराना, कोई न जाने पद निर्वाणा. यही कारण मैं कथा पसारा, जग से कहिए वो राम नियारा. हे नाम चुकून लिहिले इथे, मिसप्रिंट आहे. यही ज्ञान जग जीव सुनावो, सब जीवों का भरम नसाओ. अब मैं तुमसे कहूँ चिताई, त्रिदेवन की उत्पत्ति भाई. तिन्ही देवता ब्रह्मा विष्णू महेश यांचा जन्म कसा झाला ते सांगतो. कुछ संक्षेप कहूँ गहुराई, सब संशय तुमरे मिट जाई. भरम गए जग वेद पुराणा, आदि राम का भेद न जाना. हे राम आहे. राम राम सब जगत बखाणे, आदि राम कोई बिरला जाणे. हे कबीरपंथी सुद्धा विचलित होते. त्यांनी नाही जाणलं परमात्म्याला. इथे काही वेगळंच छापलंय. आपल्या मतीनुसार थोडी गडबड केली आहे. त्यासाठी गरीबदास साहेबजींना परमात्म्याचं ज्ञान देऊन हे सुधारून घेतलं आहे. इथे स्पष्ट आहे की राम राम सगळं जग म्हणत आहे. आदिराम म्हणजे सनातन परमात्मा सच्चिदानंद ब्रह्म, सच्चिदानंद घनब्रह्मला म्हणतायत. कोणी बिरला जाणतो. राम राम सब जगत बखाने, आदि राम कोई बिरला जाणे. ज्ञानी सुने सो हृदय लगाई, मूर्ख सुने तो गम न पाई. काय म्हणतायत की मी सांगतोय. ब्रह्मा विष्णू महेश यांचे माता पिता जे बुद्धिमान आहेत ते प्रमाण बघून समजून घेतील. जे मूर्ख आहेत ते मान्य करणार नाहीत. त्यांना सवयच असते वृथा वाद करायची. माँ अष्टंगी पिता निरंजन, ये जम दारुण वंशन अंजन. पहले कीन निरंजन राई, पीछे से माया उपजाई. माया रूप देख अति शोभा, देव निरंजन तन मन लोभा. काम देव धर्म राय सताए, देवी को तुरंत धर खाई. पेट से देवी करी पुकारा, हे साहेब मेरा करो उभारा. पेट से देवी करी पुकारी, साहेब मोहे करो उभारी. टेर सुनी सतगुरता आए, अष्टंगी के बंद छुड़वाए. इथे खरं म्हणजे टेर सुनी तहा हम आये असं पाहिजे. परमात्मा म्हणतायत अष्टंगी को बंद छुड़ाए. आता 22व्या पानावर ज्ञानबोध कबीर सागर. धर्मराय को हिकमत कीना, नखरेखा से भग कर लीना. आता सांगतायत की त्या कालाने दुर्गादेवीला प्रजनन इंद्रिय स्वतःच दिली.
धर्मराय करे भोग विलासा, माया को रही तब आशा. म्हणजे दुर्गा गर्भवती झाली. 3 पुत्र अष्टंगी जाए, ब्रह्मा विष्णू शिव नाम धराए. होय होय. 3 पुत्र अष्टंगी. दुर्गाने जन्म दिला शिवला कालच्या संयोगाने, और ब्रह्मा विष्णु और शिव नाम धराए. 3 देव विस्तार चलावे, इनमें ये जग धोखा खावे. पुरुष गम कैसे के पावे, काल निरंजन जग भरमावे. 3 लोक अपने सुत दीन्या, सोन निरंजन बासालिन्या. आपल्या 3 पुत्रांना 3 लोकांचं राज्य दिलं, पृथ्वी, पाताळ आणि स्वर्गाचं, आणि स्वतः मात्र वरती शून्यमध्ये जाऊन बसले. शून्य म्हणजे वरती, जिथे दुसरं काहीही नाही, व्हॅक्युम प्लेसमध्ये, जिथे याने 3 रूप बनवून आपली 3 स्थानं बनवली आहेत. 3 देव सो उनको ध्यावे, निरंजन का वह पार न पावे. ब्रह्मा विष्णू महेश यांना आपल्या पित्याची पण प्राप्ती होऊ शकली नाहीये, त्या देवाला त्यांनी निराकार म्हटलं आहे. ये अलख निरंजन बड़बट पारा, 3 लोक जीव करे आहारा. ब्रह्मा विष्णु शिव नहीं बचाए, सकल खाए पुन धूर उड़ाए. तिनके सुत हैं तीनों देवा, आंदर जीव करत है सेवा. हाय हाय हाय. आता परमात्मा काय सांगत आहेत की ह्या दुर्गा आणि काल यांचे 3 पुत्र आहेत, रजोगुण ब्रह्मा, सत्वगुण विष्णू आणि तमोगुण शिव. आणि आंधळे जीव यांचीच पूजा करतात. आंधळे म्हणजे ज्ञानहीन प्राणी, आणि यांनाच सर्वेश्वर मानून त्यांचीच पूजा करतात. आता पहा, तिनके सुत हैं तीनों देवा, आंतर जीव करत हैं सेवा. सेवा म्हणजे पूजा. हे अंध ज्ञानहीन तत्वज्ञानहीन प्राणी हे कालच्या 3 पुत्रांची पूजा करतात. अकाल पुरुष काहू नहीं चीन्या, काल पाए सभी गए लीन्या. ऐसा तीनों देव और असुर अवतारा, ताको भजे सकल संसारा. म्हणतायत ह्या 3 देवांना, ब्रह्मा विष्णू महेश आणि असुर आणि अवतारा, आणि यांच्याच अवतारांना ताको भजे सकल संसारा. तीनों गुण का यह विस्तारा, धर्मदास में कहो पुकारा. आता परमेश्वर कबीर म्हणतायत, गुण तीनों की भक्ति में ये भूल पड़ो संसार. कह कबीर निज नाम बिना, कैसे उतरो पार. आता परमात्म्याने म्हटले की 3 गुण का ये विस्तारा, रजगुण ब्रह्मा, तत्वगुण विष्णू आणि तमोगुण शिव. गुण तीनों की भक्ति में भूल पड़ो संसार. कह कबीर निज नाम बिन, कैसे उतरे पार. निज राम बिन, निज राम, राम म्हणा. हे पुण्यात्म्यांनो, आता हे स्पष्ट करावं लागेल की रजोगुण ब्रह्मा, सत्वगुण विष्णू आणि तमोगुण शंकर आहेत. आणि आता गीतेचं थोडं रहस्य तुम्हाला सांगतो. गीतेमध्येही हाच पुरावा दिलाय या तिघांच्या रचनेबद्दल, जन्माबद्दल. हे पहा, मार्कंडेय पुराणात हे 3 गुण काय आहेत हे सांगितलंय. हे आहे मार्कंडेय पुराण, गीता प्रेस गोरखपूर यांनी प्रकाशित केलंय. गीता प्रेस गोरखपूर यांनी प्रकाशित केले. याच्या पान क्रमांक 123 वर तुम्हाला दाखवतो. हे पृष्ठ 123. आणि इथे पहा, मार्कंडेयजी बोले. मार्कंडेय सांगत आहेत. आपण इकडे येऊयात. अशा प्रकारे स्वयंभू परमात्म्याच्या 3 अवस्था असतात. रजोगुणप्रधान ब्रह्मा, तमोगुणप्रधान रुद्र आणि सत्वगुणप्रधान विश्वपालक विष्णू आहे. ह्याच 3 देवता आहेत आणि हेच 3 गुण आहेत. वा वा, किती स्पष्ट आहे. कॉन्सेप्ट क्लिअर झाली. अजून सुस्पष्ट करूयात, कारण जोपर्यंत हे मनावर ठसत नाही की रजोगुण ब्रह्मा, सत्वगुण विष्णू आणि तमोगुण शिवजी, तोपर्यंत हे ज्ञान होणार नाही की गुण तीनों की भक्ति में ये भूल पड़ो संसारे. कह कबीर निज नाम बिना, कैसे उतरो पार. हे श्रीमद देवी भागवत हिंदी टीका सहित, यात संस्कृतही आहे, प्रथम भाग आहे. आणि हे कुठून प्रकाशित केलंय? अथ देवी भागवतम सभाष्टिकम समाहात्म्यम, खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशन, मुंबई 4 यांनी प्रकाशित केलंय. आता जाऊयात याच्या 3ऱ्या स्कंदाकडे. अथ श्रीमद देवी भागवते भाषा टीका युक्ते 3य स्कंध प्रारंभते.
आता 3रा स्कंद प्रारंभ होतोय. यात पान क्रमांक 11 आहे. हे आहे 11वं पान आणि भाषा टीकायुक्त तृतीय स्कंद अध्याय 5वा आणि मंत्र नंबर 8 आहे. हा 7वा श्लोक संपला आणि 8वा प्रारंभ झाला. भगवान शंकर आपली माता दुर्गा हिला म्हणतायत, हे माते, जर माझ्यावर नेहमी आपली कृपा आहे तर मला तमोगुण प्रधान का केलं आणि ब्रह्माला रजोगुणयुक्त आणि विष्णूला सत्वगुणयुक्त का केलं. आता इथे पहा, हे संस्कृत आहे. आपण हिंदी वाचलं, हे संस्कृत आहे. 7वा श्लोक संपला आणि 8वा सुरू झाला. यदि दयाद्रमना न सदा अंबिके कथम अहम विहितश्च. अहम म्हणजे मी, मला कशा प्रकारे बनवलं. तमोगुणयुक्त, तमोगुण. आणि कमलज म्हणजे कमळापासून जन्मलेल्या ब्रह्माला रजोगुण संभव, रजोगुणी का बनवलं. सुविहित किमू सत्वगुणोहरी आणि विष्णूजीला आपण सत्वगुणयुक्त का बनवलं. आता श्रीमद देवी भागवतातून हे स्पष्ट झालं आहे आणि श्री शिवपुराणातूनही स्पष्ट झालं की प्रकृती प्रधान दुर्गेलाच म्हणतात. आणि तिन्ही गुण, रजगुण ब्रह्मा, सत्वगुण विष्णू आणि तमगुण शिवजी. तर आता आपल्याला श्रीमद भगवद्गीतेमध्ये दाखवतो की प्रकृती दुर्गा आणि हे कालरूपी ब्रह्म जे गीता सांगत आहेत कृष्णाच्या शरीरात प्रवेश करून, ह्या दोघांच्या संयोगाने ह्या 3 गुणांची, रजोगुण ब्रह्मा, सत्वगुण विष्णू आणि तमगुण शिवजी यांची उत्पत्ती झाली. पहा, श्रीमद भगवद्गीता दाखवतायत. श्रीमद भगवद्गीतेमध्ये आपल्याला दाखवतो या 14व्या अध्यायात. हे पहा, अध्याय 14चा श्लोक 3, 4, 5 आधी 3. हे अर्जुन, माझी महत ब्रह्मरूप मूळ प्रकृती, प्रकृती दुर्गा, सभी प्राणी भूतो म्हणजे सर्व प्राण्यांची योनी म्हणजे गर्भस्थान आहे मी, ह्या योनीमध्ये चेतन समुदायरूप गर्भाची स्थापना करतो. त्या जड चेतनाच्या तत् म्हणजे त्याच्या संयोगाने सर्व प्राण्यांची उत्पत्ती होती, भूतोंची म्हणजे प्राण्यांची. 4थ्यामध्ये, हे अर्जुन, नाना प्रकारच्या सर्व योनींमध्ये म्हणजे शरीरांमध्ये जितक्या मूर्ती म्हणजे शरीरधारी प्राणी उत्पन्न होतात, प्रकृती वावा, प्रकृती त्यांचे गर्भधारण करणारी माता आहे त्या सर्वांची दुर्गा. दुर्गा तर त्यांची माता आहे, मी बीज स्थापन करणारा पिता आहे. पुढे पहा 5व्यामध्ये, हे अर्जुन, सत्वगुण विष्णू, रजोगुण ब्रह्मा आणि तमोगुण शंकर हे प्रकृतीपासून उत्पन्न, दुर्गेपासून उत्पन्न झालेले 3 गुण म्हणजे तिन्ही देवता वावा अविनाशी जीवात्म्याला शरीरात बांधून ठेवतात. म्हणजे कर्माप्रमाणे हे तिघे सत्वगुण विष्णू, रजोगुण ब्रह्मा आणि तमोगुण शंकर हे दुर्गेपासून जन्म झाले आहेत, त्यांचा जन्म झालाय. कर्मानुसार शरीरात म्हणजे कर्मदंडच्या आधारावर आपल्याला इथं ठेवतात. आता पुण्यात्म्यांनो, परमात्मा म्हणत असत, माझं सांगणं ते सांगतायत. दुनिया अजब दीवानी, मेरी कही एक ना मानी. काय म्हणतायत परमात्मा? निरंजन धन तेरा दरबार, निरंजन धन तेरा दरबार, जहाँ पर तनिक ना न्याय विचार. कबीर परमेश्वर पूर्ण ब्रह्म परमपूज्य कबीर परमेश्वर जी 600 वर्षांपूर्वी सांगून गेले, हे काल तुझा नाश हो, तू कसा जुलूम करतोयस. या ज्योती निरंजनला म्हणतात की या 3 लोकात थोडा सुद्धा न्याय नाहीये. तू सर्वांना भ्रमित केलं आहेस, सर्वांना कपटाच्या आधारे रोखून ठेवलं आहेस आणि या खोट्या गुरूंद्वारे खोटं ज्ञान तू जनतेच्या मनात भरवून दिलंस आणि ही भोळी जनता या खोटारड्यांनाच खरं मानते आणि माझं ऐकत नाहीये.
निरंजन धन तेरा दरबार, निरंजन धन तेरा दरबार, जहाँ पर तनिक ना न्याय विचार। वैसा ओढ़े मुल मुल खासा गल मोतियों के आर, वैसा ओढ़े मुल मुल खासा गल मोतियों के हार। पति भरता को मिले न खादी, ये सूखा निरस आहार, निरंजन धन तेरा दरबार, निरंजन धन तेरा दरबार, जहाँ पर तनिक न न्याय विचार। पाखंडियों की पूजा जग में संत को कहें लबाड़े, पाखंडी की पूजा जग में संत को कहें लबाड़े। अज्ञानी को परम विवेकी और ज्ञानी को मूढ़ गंवार, निरंजन धन तेरा दरबार, निरंजन धन तेरा दरबार, जहाँ पर तनिक न न्याय विचार। कह कबीर सुनो भई साधो, या सब उल्टा व्यवहार। कहे कबीर सुनो भई साधो, या सब उल्टा व्यवहार। सच्चे को तो ये झूठा बतावे, इन झूठों का एतबार, निरंजन धन तेरा दरबार, निरंजन धन तेरा दरबार, जहाँ पर तनिक न न्याय विचार। कह कबीर सुनो भई साधो, या सब उल्टा व्यवहार। कहें कबीर सुनो भई साधो, या सब उल्टा व्यवहार। सच्चे को तो ये झूठा बतावे, और इन झूठों का एतबार, निरंजन धन तेरा दरबार, निरंजन धन तेरा दरबार, जहाँ पर तनिक ना न्याय विचार। बोलो सतगुरुदेव की जय। चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत। नमस्कार सत्साहेब, आपलं नाव? देवीदास दिगंबरजी गावंडे। आपण कोठून आलात? पन्नाशी लेआउट, नागपूर, महाराष्ट्र। आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय शेतीचा होता आणि माझे वडील पण शेतीच करत होते, त्यांच्यामुळे पण मी शेतीचा व्यवसाय निवडला गेला। संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 23/1/2009 मध्ये। संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची शरणागतीला जाण्याच्या अगोदर मी वारकरी पंथाशी, माझे आई वडील सगळे जुळले होते, तर मी तोच वारकरी पंथातच जुळला गेलो आणि तीच भक्ती करत होतो। मी दरवर्षी पंढरपूरला जायचं, हरिपाठ करायचा, अभंग घ्यायचे। हरिपाठ करीत असताना त्याच्यातनी नाकडे ते कडे कडे ते नावडे गुरुविने, अजपा जपने उलटी प्राणाचा येती मनाचा निर्धार वशे, अशा प्रकारचे मी अभंग म्हणत होतो। पण त्या अभंगाच्या माध्यमातून मला समाधान वाटत नव्हतं का अजपा जप म्हणजे काय आहे, नाकडे ते कडे म्हणजे बा गुरुशिवाय मार्ग कळणार नाही असं होतं। पण हे मला त्याच्यापूर्वी कळलं नव्हतं वारकरी पंथात असताना। अशा करता करता मी एकादशी करायचा गावामध्ये, दर पंधरवाडीला गावातनी एकादशी केल्यानंतर दुसऱ्या दिवसा मला जेवण मिळायचं। आम्ही हरिपाठा असताना प्रत्येक कोण्या गावाचा गणेशाचा काही कार्यक्रम असला त्या ठिकाणी आम्ही हरिपाठ नेत होतो, तिथून आम्हाला दक्षिणा मिळायची। असे प्रत्येक आमचा हरिपाठ चांगल्या तऱ्हेनं गाजला होता। पण मनाला समाधान नव्हतं। मनाला समाधान याच्यासाठी नव्हतं की सद्गुरू वाचून सापडेना सोय, धरावे ते पाय आधी अंधी, सद्गुरू खोज रे प्यारे जग में दुर्लभ रतनी। म्हणजे सद्गुरूशिवाय भक्ती मिळायची नाही। आणि माऊली पण ते सांगत होती, नाकडे ते कडे कडे ते नावडे गुरुविने, गुरुशिवाय मार्ग कळणार नाही। इकडे एक तुकाराम महाराज पण सांगत होते की नमीला गणपती माऊली सारजा, आता गुरुराया दंड होतो। अशा पद्धतीचे सगळे संत गुरु महाराजाबद्दल सांगत होते, पण तशा पद्धतीचे गुरु मला काही सापडले नाही।
असं करता करता मी जय गुरुदेव पंथाचं मला माझे जाबाई सांगत होते की जय गुरुदेव पंथामध्ये तुम्ही या वारकरी पंथापेक्षा तिथं थोडं ज्ञान चांगलं आहे. तिथं आपल्याला ते गुरु दक्षिणा देतात, 5 नामाचा जाप देतात आणि ध्यान करायला लावतात. अशा प्रकारचं करता करता मी आमच्या जवळच्या सोबत मथुरा तुलसीदास महाराज यांच्याकडे गेलो. तिथे नामदीक्षा घेतली. ते गुरुजी आम्हाला 5 नामाचा जाप द्यायचा, निरंजन, ओम, रारंग, सोहम, सत्ताम. आम्ही प्रत्येक वेळेला आम्ही ज्या ठिकाणी गुरुमार्गाचा सत्संग होत होता जय गुरुजी महाराजांचा त्या ठिकाणी जायचं, मथुराला जायचं. अशा पद्धतीचा आमचा हा मार्ग चालू होता. असं करता गुरुजी सत्संगामधून सांगायचे की मेरे से कोई शब्द स्वरूपी गुरु मिल सकता है तो आप जा सकते. आणि त्यांची वाणी पण होती. 1971मध्ये त्यांनी वाणी केली होती की जो महापुरुष है सच्चा ज्ञान देने वाला वो 20 बरस का हो चुका है. मैं अभी उनका नाम बता दूँ तो मुझे ऊपर से आदेश नहीं है. अशा पद्धतीचं ते सांगत होते. सर, जसं की तुम्ही सांगत आहात की पूर्वीपासूनच तुम्ही भक्तीमध्ये लीन होतात, तुम्ही वारकरी समुदायाशी निगडीत होतात. वारकरी समुदाय जो महाराष्ट्रामध्ये आज नावाजलेला समुदाय आहे त्या समुदायातून तुम्ही भक्तिसाधना करत होतात. त्यानंतर तुम्ही अन्य गुरूंशी सुद्धा जोडले होतात. असं असताना संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपल्याला कसं कळालं आणि आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात कसे आलात? संत रामपालजी महाराज शरणागतीला यायच्या अगोदर मी जयगुरुदेवमध्ये होतो. तुम्ही नागपूरला असताना सत्संगाला जायचं. त्या ठिकाणी आमची चर्चा व्हायची गुरुजीबद्दल, भक्ती मार्गाबद्दल सत्संग व्हायचा. पण त्या सत्संगात आमचे जे निगडीतचे भगतजी होते ते तिथे येत नव्हते. म्हणून आम्ही त्यांना विचारलं की बुवा तुम्ही आता या जयगुरुदेवजी महाराज सत्संगात का येत नाहीत? तर ते म्हणत होते की बुवा मी या गुरुजीपासून जे ज्ञान मिळालं याच्यापेक्षा मला थोडं काही वेगळं ज्ञान मिळालेलं आहे आणि मी म्हणून इकडे येत नाही. मी म्हणालो असं कोणतं ज्ञान आहे ते? तर ते सांगत होते की बुवा शास्त्रानुसार भक्ती कशी करायची. आपल्या ग्रंथाच्या याच्यातच गीता, वेद, पुराण, बायबल याच्यामधूनच ते ज्ञान सांगतात. मग हे गुरुजी तर आपल्याला या शास्त्रानुसार भक्ती सांगत नाही. हे तर जे नाम 5 देतो ते कालाचे नाम होते आणि त्या कालाच्या नामामुळे आपली मुक्ती कशी होईल, मोक्ष कसा प्राप्त होईल, अशा पद्धतीचे ते सांगत होते. सर, जसं तुम्ही सांगत आहात की जय गुरुदेव पंथाशी आपण जेव्हा निगडीत होतात तेव्हा जे आपले सहकारी होते ते सत्संगापासून वंचित झाले होते आणि त्यांनी संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह घेतला होता आणि त्यांची जी सद्भक्ती आहे त्याबद्दल आपल्याला ते माहिती देत होते. मग आपल्याला ती माहिती मनाला भावली का आणि आपण त्या माहितीद्वारे, त्या ज्ञानाद्वारे संत रामपालजी महाराजांशी कसे जुडले? मग मी जय गुरुदेव पंथाशी जुळल्यानंतर आमचे ते भगतजी येत नव्हते, एक मसरामचे भगतजी होते. ते काय येत नाही बा म्हणून मी त्यांच्याशी चर्चा केली. ते म्हणत होते की मला याच्यापेक्षा थोडं ज्ञान वेगळं वाटलेलं आहे, तर मी तिकडे जात आहे. ते जे ज्ञान आहे ते शास्त्रानुसार भक्ती आहे. वेद, पुराण, बायबल, गीता या सगळ्या आपल्या मराठी माध्यमातून ते सगळं ज्ञान सांगतात. अशा पद्धतीने मी मग ते मसरामजी पवार म्हणत होते की मी त्यांना सांगितलं की मला यायचं आहे बा तिकडे. तर ते त्यांनी तिकिटा वगैरे काढलेल्या, पण माझी तिकीट काही काढली नाही. पण मी त्यांना पुन्हा सांगितलं माझी तिकीट काढा, मी आत्ताच येतो, की मला शास्त्रोक्त भक्तीकडे जायचं आहे, त्याच्याशिवाय मला मुक्ती मोक्षाचा मार्ग मिळणार नाही. म्हणून मी त्यांच्याकडे गेलो आणि तिकडे गेल्यानंतर मला या भक्तीमध्ये तर काही लाभ मिळाला नाही वारकरी पंथात असताना जय गुरुदेवमध्ये. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपले जे सहकारी होते त्या सहकाऱ्यांनी जी आपल्याला माहिती दिली संत रामपालजी महाराजांची, त्या माहितीद्वारे आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली आणि या सद्भक्तीमुळे किंवा या गुरुदीक्षेमुळे आणि ह्या मंत्रजापामुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? संत रामपालजी महाराजांकडे गेल्यानंतर आम्हाला गुरुदक्षिणा मिळाली आणि त्यातली व्यवस्था पाहून आमचं मन आनंदी झालं. आम्हाला कोणत्याही प्रकारचा खर्च करावा लागत नव्हता आणि तेथे गेल्यानंतर आम्हाला गुरुजीकडून पहिलं नाम मिळालं आणि त्या नामामध्ये 7 नामाचा हे होता. तर अशा पद्धतीचे ज्ञान सांगितल्यानंतर आम्ही त्या ज्ञानाशी जुळल्या गेलो आणि आम्हाला आनंदही होत होता भक्तीत आणि आमचं कष्टही दूर झालं. आणि मला 2015मध्ये लखवा मारला होता. लखवा मारल्यानंतर मला त्या MRI मशीनमध्ये टाकलं गेलं. MRI मशीनमध्ये टाकल्यानंतर काय झालं की मी डोळे लावून घेतले आणि मी परमेश्वराकडे धावा करतो, संत रामपालजी महाराजाकडे, हे गुरु महाराज मला आता सप्तनामच मिळाला आहे, मला सारनाम मिळालं नाही. मी जर आता याच्यात या पॅरालिसच्या षटकामध्ये जर मेलो
तर मी कुठे जाईन, मला तसे सद्गुरू प्राप्त होतील का नाही याचा मी विचार करत होतो. आणि हे विचार करता करता चला म्हटलं मला सतनाम तर भेटलेलंच आहे, म्हणून आपले डोळे लावले आणि गुरुच्या सतनामाचा जाप केला. सतनामाचा जाप केल्यानंतर माझ्या चांगल्या त्या नामामध्ये रंगल्या गेल्यानंतर तिन्ही इकडून गुरुजी बसले होते, 2 काळ्या कोट्यामध्ये इकडून आणि इकडून, आणि माझ्या पाठीमागे संत रामपालजी महाराज होते. तिन्ही गुरु. मी म्हटलं या नामामुळे सतनामामुळे तर बा एकच गुरुजी राहिला पाहिजे, म्हणून मी पुन्हा सतनामाचा जाप चांगल्या रीतीनं अजून सुरू केला. त्या टाईमला काय झालं की दोन्ही इकडचे जे गुरुजी होते काळ्या कोट्यामध्ये काळा कोट घातलेले, ते दोन्ही गुरुजी तिथून अदृश्य झाले आणि एकच गुरुजी माझ्या मागं उभे होते, पांढऱ्या कपड्यावाले, सफेद कपड्यामध्ये. ते माझ्याकडे असं हात हे करत होते, हसत होते आणि माझ्यावर अशी उजेड पाडत होते, हातातून त्याच्या उजेड येत होता. आणि अशा प्रकारे 25 मिनिट गुरु महाराज माझ्यापाशी उभे होते. ज्या टाईमला 25 मिनिटं झाल्यानंतर मला त्या MRI मशीनमधून बाहेर काढण्यात आलं. तर मी मागे गुरु महाराज पाहत होतो, गुरु महाराज मला दिसले नाही. आणि मग त्या असं करून मी तीन दिवसातच या लखव्यातून बरा झालो. अशा पद्धतीचा असा मला लाभ झाला गुरु मालकाजी आल्यानंतर. सर, जसं की तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची साधना करत असताना आपल्याला लखवा मारला गेला आणि आपल्याला लखव्यासाठी काही रिपोर्ट्स करावे लागणार होते. तर आपले जे रिपोर्ट्स आहेत ते श्रोत्यांना बघावयास मिळतील का? हो, माझ्याजवळ रिपोर्ट तयार आहेत, मी ते दाखवू शकतो. हे अशा पद्धतीचा माझा रिपोर्ट आहे. मला याच्यातून मी हे रिपोर्ट तुम्हाला दाखवता. तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर माझा फोन नंबर आहे, त्या फोन नंबरवर मला फोन बी करू शकता आणि हा रिपोर्ट वगैरे पाहू शकता. सर, जसं की तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये असताना आपल्याला जो लखव्यासारखा आजार झाला होता, त्या आजारातून आपण पूर्णपणे बाहेर आलात. ही केवळ सद्भक्तीमुळे झालं आणि ह्या अनुषंगाने आपण जे इतर भगत समाज आहे, जे आज आपल्याला टी व्हीवर बघत आहात, आपला अनुभव ऐकत आहात, त्यांना काय संदेश देऊ इच्छिता? त्यांना मी हे सांगू शकतो, प्रार्थना करू शकतो की या सद्भक्तीमुळे माझा हा पॅरेंट्स मारला होता, हा बरा झाला आणि मला असे पुष्कळसे लाभ झाले. अशा पद्धतीचं मी त्यांना सांगतो आणि संधी दर्शाय की बाबांनो, तुम्ही या भक्तीकडे या, वळा. कारण की मनुष्य जन्म बार भेटत नाही. मनुष्य जन्म मिळाल्यानंतर जर आपण सद्भक्ती जर केली नाही तर आपण 84 लाख योनी जाऊ शकतो. अशा प्रकारचे संत सद्गुरू रामपालजी महाराज आपल्याला गुरु रूपाने आज आलेले आहेत. अविनाशी प्रभू आहे, ते सतलोकामधून आले आहेत की ते आपल्या जीवाचं कल्याण करण्यासाठी आले आणि ते आपण संत रामपालजी महाराज शरणागतीला यावं, असेच मी या सर्व भक्त बांधवांना सांगत आहे. जर कोण्या व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावायची असेल तर ती व्यक्ती गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजाची भक्ती करण्याकडे फार सोपं आहे. सर्व चॅनलवर गुरु महाराजाचे सत्संग येतात आणि त्याच्या खाली एक पट्टी येते. त्या पट्टीवर कॉन्टॅक्ट करून आपण आपल्या जवळच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या ठिकाणी त्या नामदीक्षा घेण्याबद्दल विचारू शकता आणि तिथे जाऊन तुम्ही नामदीक्षा घेऊ शकता. या नामदीक्षेसाठी किती खर्च येतो? या नामदीक्षेसाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचा खर्च येत नाही, कोणताही पैसा द्यायचा नाही. वाटल्यास आपल्याला गुरुदक्षिणा घेतल्यानंतर तिकूनच आपल्याला त्या नामदानाचं पुस्तक मिळतं, फोटो मिळतो आणि अशा प्रकारचं आपल्याला माळ हे ते सगळंच काही मिळतो फ्रीमध्ये. कोणत्याही प्रकारचा पैसा द्यावा लागत नाही. धन्यवाद ससाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.